नागपूर शहरामध्ये सध्या डोमेस्टिक गॅस जो आहे, घरगुती गॅसचा फार शॉर्टेज आलेला आहे आणि त्या अनुषंगाने तक्रारी वाढल्या होत्या, लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. प्रत्येक घरात हा गॅस नाही आहे म्हणून असा आकार झाला आणि त्याच्यात आम्हाला जिल्हाधिकारी नागपूर, माननीय जिल्हाधिकारी नागपूर यांनी काल निर्देश दिले की तातडीने रेड करा आणि जिथे जिथे घरगुती सिलेंडर तुम्हाला दिसत असेल तिथे FIR वगैरे करा, गुन्हा नोंद करा. त्या अनुषंगाने आम्ही आज सकाळपासून आमची पूर्ण टीम, अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय नागपूर शहरातली पूर्ण टीम, 5 परिमंडळ अधिकारी आहेत, वैभव खैरकार, इतवारी, त्यानंतर विनोद वाघे, सदर आणि धंतोली, त्यानंतर पुरवठा निरीक्षक सागर बावरे, मेडिकल, अंकुश गायकवाड, विकास बिबटे, या सगळ्या टीमने एकत्रित सकाळी 10 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण हॉटेल्स आणि ज्या चायनीजच्या गाड्या आहेत एकूण 26 सिलेंडर, घरगुती सिलेंडर वापरताना ते हॉटेल व्यावसायिक आढळले आणि त्या ठिकाणी ते सिलेंडर जप्त करण्यात आले आणि कारवाई करण्यात आली. बजाजनगर VNITचा जो एरिया आहे, जो परिसर आहे, तेथील ते अन्ना रेस्टॉरंट आहे, राजकमल मेस अँड रेस्टॉरंट आहे, त्यात AA फास्ट फूड आहे, AB चायनीजचा एक हॉटेल आहे आणि बॉम्बे पराठा म्हणून आहे, ब्रो वर्सेस ब्रो चायनीज म्हणून आहे आणि हॉटस्पॉट चायनीज आणि ती नाथ पावभाजी, अशा ठिकाणी ह्या रेट झाल्या आणि त्या ठिकाणी घरगुती गॅस वापरत आहे हे दिसल्यानंतर तिथे त्यांच्यावर कारवाई करण्यात. कोणत्या कंपनीचे सिलेंडर? आता याच्यात HPचे 6 सिलेंडर HPचे आहेत आणि बाकी इंडियनचे आहेत आणि एक भारतचा आहे आणि एका विकी गोविंद सिंग चव्हाण, कामगार नगर, यांच्या ठिकाणी यांच्या घरी गुप्त माहिती मिळाली होती की यांच्याकडे सिलेंडरचा साठा आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आमच्या टीमने रेड केली असतात. त्या ठिकाणी 12 सिलेंडर्स त्यांना HPचे, भारतचे 12 आणि HPचे 2 असे टोटल एकूण 14 सिलेंडर व्यावसायिक त्या ठिकाणी आढळून आले. त्यांना त्या सिलेंडरचे पूर्ण डॉक्युमेंट्स, कागदपत्र मागत असतात, त्यांच्याकडे कुठलाही डॉक्युमेंट्स आढळून आलेला नाही. त्याकरता त्यांच्यावर पण सुद्धा कारवाई केलेली आहे आमच्या टीम. हे सतत धाड सत्र आता नागपूर शहरामध्ये चालूच राहील. ज्या ठिकाणी कोणी घरगुती गॅस सिलेंडर वापरेल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल. नागपूर शहरातील गॅस लाभार्थ्यांना माझं आव्हान आहे की तुम्हाला कुठे जर घरगुती गॅस वापरात आढळत असेल तर अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय नागपूर शहर या कार्यालयाला, आमच्या कार्यालयाला संपर्क साधावा आणि सूचना द्याव्या. अन्नधान्य वितरण अधिकारी नागपूर शहर या कार्यालयातील सर्व परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षक यांच्या चमूने शहरातील विविध भागात धाडसत्र राबवून VNIT परिसराच्या आजूबाजूला तपासणी केली असता सर्वप्रथम अन्ना रेस्टॉरंट VNITच्या गेटसमोर इथे 3 घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असताना आढळून आला. घरगुती वापराचे सिलेंडर व्यावसायिक ठिकाणी आढळून आले. त्यानुसार त्यांच्यावर जप्तीची कारवाई करून पुढील कारवाई करण्यात चालू आहे. त्याच्याकडे कुठलाही परवाना नाही व साठवणुकीबाबत कसलेही इतर कुठलेही कागदपत्रे आढळून आलेले नाही. त्यामुळे सदर 14 व्यावसायिक सिलेंडर हे अवैधरित्या सर्व ठिकाणी साठवून असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर 14 सिलेंडर पंचनामा व जप्तीनामा करून जप्त करण्यात आले व पुढील कारवाई माननीय जिल्हाधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या निदर्शनास करण्यात